मनुष्याने प्रपंचात कसे वागावे. खरोखर जगात माझं हित अगर अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच. मी करता ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत असतं की आपल्याला दुःख होऊ नये, आजारपण येऊ नये, पण तरी सुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही. म्हणजे मी करता ही जी आपली भावना असते ती निखालस खोटी ठरते. मालकी नसताना घराची मालकी गाजविण्याचा आपण प्रयत्न करतो, याला काय करावं. तेव्हा प्रापंचिकात आणि संतात फरक हाच की ते करते पण रामाकडे देतात आणि आम्ही ते आपल्याकडे घेतो. राम करता म्हणावं की सुख कल्याण सर्व काही आलंच. त्याच्याकडे सर्व सोपवा आणि आनंदात राहा, त्यातच खरं हित आहे. गोड खायला देऊ नका असं डॉक्टरने बजावून सांगितलं असतानाही रोग्याच्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ त्याला खायला घातला तर आपण त्याचं अनहितच करतो. तसं विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडून आपलं अनहित आपणच करून घेत असतो. आजारी माणसाला 3 गोष्टी कराव्या लागतात. एक कुपथ्य टाळणं, दुसरी पथ्य सांभाळणं आणि तिसरी औषध घेणं. तसंच भवरोग्यालाही 3 गोष्टी कराव्या लागतात. एक दुस्संगती, अनाचार, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरे अवगुणांचा त्याग करणं. दुसरी सत्संगती, सद्ग्रंथ सेवन, सद्विचार आणि सदाचार असणं. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण करणं, हेच औषध सेवन होय. साधन हे वयावर अवलंबून नाही. मी केव्हा जाणार हे माहीत नाही तेव्हा वयानं मी मला मोठाच म्हटलं पाहिजे. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल आणि मग भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल. साधनात थोडी बळजबरी पाहिजेच. नियम थोडा असावा पण तो प्राणापलीकडे सांभाळावा. नियम जास्त केला तर तो चुकवता कसा येईल याचा मार्ग मन शोधायला लागतं. नाम घेणं हेच भगवंताकडे चालणं होय. साधनेत पुढे आलेले आपण मागे जात नाही ना, याकडे लक्ष पाहिजे. नामाबद्दलची तळमळ कमी व्हायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी कारण आहेत. रोजचा प्रपंच आहे, व्यवहार आहे, मागच्या आठवणी आहेत, पुढची काळजी आहे. अशात आपलं नामस्मरण हट्टानं चालू ठेवलं पाहिजे. नामात गोडी उत्पन्न व्हायला नामच घेतलं पाहिजे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचं नाम. ते घेतल्याने तो आपलासा होईल. देव तुम्हाला खात्रीने भेटेल. जसं पाणी पोटल्यावर बर्फ होते तसं नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावंच लागेल. त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असतं, आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.